शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा, यावरती आज आपण सविस्तर चर्चा करू. खरं बघायला गेलं तर राजकारण, कायदा आणि निष्ठा यांच्या संघर्षात महाराष्ट्राच्या भूमीने गेल्या काही अनेक वर्षात अनेक ऐतिहासिक स्थित्यांतर पाहिली आहेत. याच राजकीय पटलावरील सर्वात मोठं वर्म आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा केंद्रबिंदू ठरलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीने या वादाला पुन्हा एकदा धार दिली असून संपूर्ण देशाचं लक्ष या ऐतिहासिक निर्णयाकडे लागला आहे. आता पाहूया सुनावणीचा घटनाक्रम आणि युक्तिवादाचा पट काय आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तारीख पे तारीख कायदेशीर पेच आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या धुमचक्रीत अडकलेले हे प्रकरण आता निर्णायक वळणावरती येऊन थांबलं आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ताज्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरेच्या बाजूने युक्तिवादाची धुरा सांभाळत कायदेशीर बाबींचा असा काही गुंता सोडवला ज्याने साऱ्यांचे डोळे दिपवले. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला युक्तिवादासाठी 3 तास तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूसाठी 2 तास अवधी न्यायालयात निश्चित करण्यात आला. 4 ऑगस्टची तारीख या महाअगोचर लढाईसाठी अत्यंत महत्वाची मानली जात असून कोर्टाने आता यावर अंतिम सुनावणी घेण्याचा स्पष्ट संकेत दिले आहे. आता आपण पाहूया कपिल सिब्बल यांचे 2 कडी पायाचे मुद्दे. तर एक मुद्दा असा आहे प्रतोद आणि सुनील प्रभू यांची कायदेशीर वैधता. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास केला त्या सुरुवातीच्या काळात केवळ 16 आमदार यांच्यासोबत फुटीच्या छायेमध्ये होते. या बंडखोरीच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाचे अधिकृत प्रतोद सुनील प्रभू यांनी कायदेशीररित्या व्हीप बजावला होता. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सुनील प्रभू यांचे प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य ठरवली असून शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती रद्दबातल ठरवली आहे. जर हा मूळ प्रतोद आणि व्हीप ग्राह्य धरला तर सुरुवातीला बंड करणाऱ्या 16 आमदारांच्या वैधतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर मुद्दा क्रमांक 2 आहे शिवसेनेच्या नंतरची घटना आणि निवडणूक आयोगाची भूमिका. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पद मिळालं. तेव्हा पक्षाच्या घटनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. ही अद्ययावत घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने केवळ लोकप्रतिनिधीच्या अर्थातच आमदार आणि खासदार यांच्या संख्येवरती भर देत पक्षाची मूळ घटना आणि पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक रचना आणि तळागाळातील वास्तव याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप सिब्बल यांनी केला आहे. तर मुद्दा आपण पाहूया न्यायालयाच्या कात्रीत अडकलेलं राजकीय भविष्य. सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाच्या वकिलांसमोर एक कायदेशीर चक्रव्यूह उभा केला आहे. जर सुनील प्रभूंचा प्रतोद आणि व्हीप अंतिम मानला तर सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरू शकतात आणि जर हे आमदार अपात्र ठरले नाहीत तर संपूर्ण सत्ता स्पंदनाचा पायाच धोक्यात येतो. दुसरीकडे शिंदे गटाच्या वकिलाचं म्हणणं आहे की बहुतांश आमदार आणि खासदार आमच्या पाठीशी असल्याने लोकशाहीच्या निकषानुसार निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय पूर्णपणे स्वायत्त आणि कायदेशीर आहे. यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आजचा हा सर्व संघर्ष केवळ 2 गटांमधील सत्ता स्पर्धा राहिला नाही तर तो भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या सर्वोच्च न्यायालयावरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्याच्या कसोटीचा काळ बनला आहे. कपिल सिब्बल यांनी कोर्टात प्रखरपणे मांडलंय की या निर्णयाकडे उभा देश पाहत आहे. लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ करणारा निर्णय मिळणं ही काळाची गरज आहे. आता 4 ऑगस्टच्या अंतिम सुनावणीत न्यायालय काय पावले उचलणार आणि शिवसेना व धनुष्यबाण कुणाचा आणि यावरती कायदेशीर मोहर कशी उमटणार हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील या महानाट्याचा क्लायमॅक्स आता अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपला आहे. त्यामुळे धनुष्यबाण आणि शिवसेना कुणाची तुम्ही आम्हाला सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्कीच कळवा. विशेष म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.